Hello everyone, this one is lecture number 4 from halogen derivative. So in this lecture, we are going to study methods of preparation of alkyl halide. पहा या लेक्चर मध्ये आपला फोकस काय आहे पहा अल्किल हॅलाइड याचं प्रिपरेशन आपल्याला काय करायचंय प्रिपरेशनच्या मेथड्स स्टडी करायच्या. ओके, सो आर एक्स दॅट इज अ अल्किल हॅलाइड. सो in the methods of preparation of alkyl halide from alcohol, these reactions we are going to study. बरोबर आहे. इथं जेव्हा आपल्याला अल्किल हॅलाइड प्रिपेअर करायचं आहे पहा आर एक्स, दिस वन इज अल्किल हॅलाइड. ओके, फॉर एक्झाम्पल आर बी आर अल्किल ब्रोमाइड, अगेन आर एक्स आर सी एल, अगेन आर एक्स आर सी एल. सो दीज आर अल्किल हॅलाइड्स. ओके, सो अल्किल हॅलाइड्स इथं आपल्याला प्रिपेअर करायचे आणि स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे पहा इन ऑल दीज रिएक्शन स्टार्टिंग कंपाऊंड इज अल्कोहोल. स्टार्टिंग कंपाऊंड आहे अल्कोहोल. सो इथं आपल्याला काय करायचं पहा अल्कोहोलचं कन्वर्जन. ओके, इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी कन्वर्जन ऑफ अल्कोहोल इनटू अल्किल हॅलाइड. ओके, मग या सर्व रिएक्शन्स आपण काय करणार आहे स्टेप बाय स्टेप पाहणार आहे. सो फर्स्ट मेथड दॅट इज प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल बाय युजिंग रिएजंट्स. पहा कोणते कोणते रिएजंट्स इथं आपण यूज करणार आहे. सो फर्स्ट हॅलोजन ऍसिड, then second phosphorus halide, and third thionyl chloride. ओके, सो पहा स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे आपला स्टार्टिंग कंपाऊंड इज अल्कोहोल. अल्कोहोल हा स्टार्टिंग कंपाऊंड आहे. ओके, आणि अल्कोहोल पासून आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे. येस, आर एक्स. सो व्हॉट इज मीन बाय आर एक्स. आर एक्स मीन्स इट इज अल्किल हॅलाइड. ओके, बाय युझिंग रिएजंट. पहा आता कोणते कोणते रिएजंट आहेत. वन्स अगेन मी इथे रिएजंटची लिस्ट प्रोव्हाइड करतो. पहा ए काय मेन्शन केलंय हॅलोजन ऍसिड दॅट इज एच एक्स. बरोबर आहे. और याला ऑप्शन कोणता आहे फॉस्फरस हॅलाइड. आता फॉस्फरस हॅलाइड मध्ये पहा टू टाइप्स असतात. PX3 पण असतो ॲज वेल ॲज PX5 हा पण रिएजंट असतो. अँड देन डी डी कोणता आहे SOCl2 that is a thionyl chloride. So with the help of these reagents we are going to convert alcohol into alkyl halide. म्हणजे पहा आजच्या लेक्चर मध्ये ज्या रिएक्शन्स आपण स्टडी करणार आहे या रिएक्शनचं नेचर समजावून घ्या. या सर्व रिएक्शन्स मध्ये स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे. स्टार्टिंग कंपाऊंड इज अल्कोहोल. ओके, अँड विच वन इज द फायनल प्रोडक्ट. अल्किल हॅलाइड इज द फायनल प्रोडक्ट. ओके, मग या रिएक्शन स्टडी करत असताना क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारला जाईल हे पण मी तुम्हाला इथं इन्फॉर्म करणार आहे. सो फर्स्ट मेथड दॅट इज प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड बाय युझिंग अल्कोहोल अँड हॅलो ऍसिड. आता इथं काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे. ही इन्फॉर्मेशन आपण नंतर डिस्कस करूया. अगोदर आपण काय करूया एक रिएक्शन स्टडी करूया. पहा आता इथं स्टार्टिंग कंपाऊंड इज अल्कोहोल ROH. So ROH it is a alcohol. So alcohol it on treating with HX. HX means that is it is a halo acid. HX हा काय आहे. It is a halo acid. Either it may be HCl. Okay, either it may be HBr or either it may be HR. मग तो हायड्रोक्लोरिक ऍसिड असू शकतो, हायड्रोब्रोमिक ऍसिड असू शकतो किंवा हायड्रोआयडिक ऍसिड असू शकतो. आता या केसमध्ये रिएक्शनचा पॅटर्न कशा प्रकारे आहे पहा. रिएक्शन कशी होते पहा. OH फ्रॉम द अल्कोहोल अँड H फ्रॉम द हॅलो ऍसिड दे कंबाइन्स टुगेदर टू फॉर्म द साइड प्रोडक्ट. येस, पहा OH प्लस H कोणता साइड प्रोडक्ट मिळेल इथं. H2O इज द साइड प्रोडक्ट. ओके, आणि हा जो हॅलोजन आहे हा हॅलोजन काय करेल पहा या OH ला रिप्लेस करेल किंवा सबस्टिट्यूट करेल. म्हणजे तुम्हाला इथं ROH याच्याऐवजी काय मिळेल पहा RX अँड RX इज द अल्किल हॅलाइड. कोणता कंपाऊंड फॉर्म झाला पहा. इट इज अ अल्किल हॅलाइड. ओके, आता हे जनरल रिएक्शन इथं आपण डिस्कस केली. आता आपण पर्टिक्युलर रिएक्शन्स डिस्कस करायला स्टार्ट करूया पहा. मग आता पर्टिक्युलर रिएक्शन्स मध्ये इथं कोणते कोणते रिएजंट आपण यूज करणार आहे.
So first hydrochloric acid, then second hydrobromic acid and third hydroiodic acid. ओके. सो आता इथं जो आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड प्रिपेअर करणार आहे किंवा यूज करणार आहे, हा हायड्रोक्लोरिक ऍसिड यूज करून आपण काय करणार आहे, अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्किल हॅलाइड मध्ये करणार आहे. मग हे कन्व्हर्जन कशा प्रकारे होतं पहा. सो फर्स्ट इथं मी तुम्हाला स्टार्टिंग कंपाऊंड प्रोव्हाइड करतो C2H5OH, मीन्स मी इथं स्टार्टिंग कंपाऊंड प्रोव्हाइड करतो इथिल अल्कोहोल. ओके. सो इथिल अल्कोहोल हा स्टार्टिंग कंपाऊंड आहे. इथिल अल्कोहोल इट ऑन हिटिंग विथ, ओके पहा, इथिल अल्कोहोल इट ऑन हिटिंग विथ मिक्सचर ऑफ. आता इथं जे मिक्सचर आपण प्रोव्हाइड करणार आहे पहा, कशासाठी, फॉर द प्रिपरेशन ऑफ, येस, और फॉर द प्रिपरेशन ऑफ इथिल क्लोराइड. इथिल क्लोराइडचे प्रिपरेशन इथं आपण प्रोव्हाइड करणार आहे. सो इथिल अल्कोहोल इट ऑन हिटिंग विथ मिक्सचर ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड अनहायड्रस झिंक क्लोराइड. पहा इथं अनहायड्रस झिंक क्लोराइड. ओके. आता इथं रिएक्शन कशा प्रकारे होईल पहा. येस, OH फ्रॉम द अल्कोहोल, येस, OH फ्रॉम द अल्कोहोल and H from the hydrochloric acid, they combines together to form the side product. आता पहा OH plus H कोणता साइड प्रोडक्ट मिळेल तुम्हाला इथं, H2O is the side product. ओके. आता पहा मेन प्रोडक्ट कोणता मिळेल पहा, हा OH आणि H हे रिमूव्ह झाले, बरोबर आहे की नाही. यांच्यापासून काय फॉर्म झाला, यांच्यापासून फॉर्म झाला वॉटर. आता हा क्लोरीन काय करेल पहा, हा क्लोरीन OH ची पोझिशन काय करेल, अक्वायर करेल, बरोबर. म्हणजे तुम्हाला इथे काय मिळेल पहा, C2H5Cl, दॅट इज इथे काय प्रिपेअर झाला, इथिल क्लोराइड. सो इथिल क्लोराइड इज द कॉमन नेम. तुम्ही याचा IUPAC नेम फाइंड आउट करायला गेलात तर IUPAC नेम काय मिळेल पहा तुम्हाला, येस, IUPAC नेम मिळेल क्लोरोइथेन. एम आय राईट. ओके. आता पहा हा जो इथिल अल्कोहोल, हा जो अल्कोहोल आहे इथिल अल्कोहोल, इट इज अ प्रायमरी अल्कोहोल, बरोबर का पहा, हा प्रायमरी अल्कोहोल आहे. ओके. सो इथिल अल्कोहोल इज अ प्रायमरी अल्कोहोल. So ethyl alcohol, it on heating with hydrochloric acid in presence of anhydrous zinc chloride, it form ethyl chloride. ओके. आता या रिएक्शन वरती क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात पहा. मी क्वेश्चन प्रोव्हाइड करतो. येस, क्वेश्चन पहा. आता इथं हाच क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो, हाऊ विल यू प्रिपेअर इथिल क्लोराइड फ्रॉम इथिल अल्कोहोल. ओके. येस, चला मी फास्ट मेन्शन करतो इथं पहा. How will you prepare? Yes, how will you prepare ethyl chloride from, yes, कशापासून, from ethyl alcohol. ओके. सो हाऊ विल यू प्रिपेअर इथिल क्लोराइड फ्रॉम इथिल अल्कोहोल. याचा अर्थ काय पहा, इथिल क्लोराइड इज द प्रोडक्ट अँड इथिल अल्कोहोल इज अ स्टार्टिंग कंपाऊंड. हाच क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, हाऊ विल यू कन्वर्ट इथिल अल्कोहोल इन टू इथिल क्लोराइड. ओके. किंवा हाच क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराइड ऑन इथिल अल्कोहोल. कन्सेप्ट सेम आहे, रिएक्शन सेम आहे, फक्त क्वेश्चन मी डिफरंट मेथडने विचारतो. येस, कन्सेप्ट लक्षात येतो का पहा. नवसी इथं जे आपण रिएक्शन पाहतोय ना, इथिल अल्कोहोल स्टार्टिंग कंपाऊंड आहे, हा इथिल अल्कोहोल हा प्रायमरी अल्कोहोल आहे. ओके. आता इथं आणखी एक मला तुम्हाला की पॉइंट सांगायचं पहा. सो व्हॉट इज द की पॉइंट. येस, इथं आपण जो रिएजंट यूज करतोय पहा, कोणता रिएजंट आहे, येस, रिएजंट इज कोणता आहे पहा, हायड्रोक्लोरिक ऍसिड प्लस anhydrous zinc chloride. Okay, this reagent is called as a Lucas reagent. पहा या रिएजंटला काय म्हणतोय आपण, इट इज अ Lucas reagent. ओके. सो कोणता Lucas reagent आहे, मिक्सचर ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड अनहायड्रस झिंक क्लोराइड, दिस वन इज द Lucas reagent. ओके. कन्सेप्ट लक्षात येतो का पहा. सो इथं जे पॉइंट्स आपण इथे डिस्कस केले, हे पॉइंट्स मी पहा इथं हायलाइट करतो. येस, सो ल्युकास रिएजंट पहा, मिक्सचर ऑफ
zinc chloride and hydrochloric acid. So concentrated hydrochloric acid and anhydrous zinc chloride, it is called as the Lucas reagent. Okay, so most important point आहे पहा, this one is the Lucas reagent. आता लुकास इथं जो आपण झिंक क्लोराइड यूज करतोय हा लेविस ऍसिड आहे आणि या लेविस ऍसिडचा रोल काय आहे पहा. लेविस ऍसिड इट इज यूज फॉर विकनिंग ऑफ आर ओ बॉन्ड. अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन मध्ये अल्कोहोल मध्ये जो आर ओ बॉन्ड आहे या आर ओ बॉन्डच्या विकनिंग मध्ये याचा यूज होतोय पहा. हे पहा अल्कोहोल आर ओ एच. ओके, आणि मग हा जो लेविस ऍसिड आहे, विच वन इज द लेविस ऍसिड, कोणता लेविस ऍसिड आहे पहा. येस, लेविस ऍसिड इज झिंक क्लोराइड, अनहायड्रस झिंक क्लोराइड. हा काय करतोय तर या अल्कोहोल मधला आर ओ बॉन्ड याला काय करतोय, वीक करतोय. इट वीकन्स. ओके, इट वीकन्स आर ओ बॉन्ड. नाव आता इथं आपण आणखी काय डिस्कस केलं होतं पहा. हा ल्युकास रिएजंट आहे. येस, करेक्ट. Then primary alcohol, it on heating with Lucas reagent, it form a alkyl halide. ओके, आता पहा ही फर्स्ट रिएक्शन झाल्यानंतर इथं आपण कम्पेअर करणार आहे सेकंड रिएक्शन आणि त्यामध्ये आपण अल्कोहोल सिलेक्ट करणार आहे सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे फर्स्ट रिएक्शन मध्ये अल्कोहोल आपण सिलेक्ट केला होता प्रायमरी अल्कोहोल. ओके, नाऊ आता इथं आपण अल्कोहोल सिलेक्ट करणार आहे सेकंडरी अल्कोहोल. ओके, आता सेकंडरी अल्कोहोल साठी मी इथं यूज करतो इथिल अल्कोहोल. ओके, so second reaction, yes पहा, in case of second reaction starting compound is secondary alcohol यूज करायचं आपल्याला. मी यूज करतो आयसोप्रोपिल अल्कोहोल, नॉट इथिल अल्कोहोल. ओके, बाय मिस्टेक मी इथिल अल्कोहोल म्हटलं असेल, सो आयसोप्रोपिल अल्कोहोल. ओके, याचं कॉमन नेम काय आहे पहा. इट इज आयसोप्रोपिल अल्कोहोल. ओके, आता पहा याचं जर आयुपीएसी नेम मेन्शन करायचं असेल, आयुपीएसी नेम, तर पहा सेकंड कार्बनला OH आहे, बरोबर. मग पहा 3 कार्बनचा अल्केन कोणता असतो, प्रोपेन. एम आय राईट. अल्कोहोल मध्ये इन केस ऑफ अल्कोहोल लास्ट ई ऑफ द अल्केन इट इज रिप्लेस्ड बाय OL, बरोबर. अल्कोहोलच्या नॉमिनिक्लेचर मध्ये पहा ई ऑफ द अल्केन इज रिप्लेस्ड बाय OL. नाऊ आता हा जो OH ग्रुप आहे हा OH ग्रुप कोणत्या बरं कार्बनला अटॅच आहे पहा. नंबरिंग कशा प्रकारे मिळालं, 1 2 3. सो सेकंड कार्बनला, सो देअरफॉर इट इज अ प्रोपेन डॅश 2 डॅश OL. आता मी याची रिएक्शन कशा बरोबर करतोय पहा. इट ऑन ट्रीटिंग विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl. ओके, इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराइड दॅट इज ZnCl2. आता मात्र पहा इथं देर इज अ नो नीड ऑफ हिटिंग. इथं हिटिंगची आवश्यकता नाहीये. ही रिएक्शन रूम टेम्परेचरला पॉसिबल आहे. ओके, मी इथं मेन्शन करतो पहा RT. RT मीन्स रिएक्शन इज पॉसिबल ॲट रूम टेम्परेचर. रिएक्शन रूम टेम्परेचरला पॉसिबल आहे. ओके, मग आता इथं रिएक्शन कशा प्रकारे होईल. ओके, सेम पॅटर्न आहे पहा. कोणता पॅटर्न आहे, OH फ्रॉम द अल्कोहोल अँड H फ्रॉम द हायड्रोक्लोरिक ऍसिड, दे कंबाईन्स टुगेदर टू फॉर्म द साइड प्रोडक्ट. पहा रिएक्शनचा पॅटर्न चेंज होत नाही. इथं जो पॅटर्न होता तोच पॅटर्न आहे. Okay, so OH from the alcohol and H from the hydrochloric acid, they combines together to form the side product. कोणता side product मिळेल पहा. Once again same side product. Yes, H2O is the side product. H2O हा side product मिळाला. आता मेन प्रोडक्ट कोणता मिळेल, हा जो OH आहे या OH ला कोण रिप्लेस करेल, क्लोरीन रिप्लेस करेल. क्लोरीन म्हणजे तुम्हाला इथे काय मिळेल पहा, CH3 CH3 आणि इथं जो OH होता त्याच्याऐवजी काय मिळाला, Cl मिळाला. आता या कंपाऊंडचं कॉमन नेम तुम्हाला काय मिळेल पहा. इट इज आयसोप्रोपिल क्लोराइड. एम आय राईट. इट इज आयसोप्रोपिल क्लोराइड. ओके, आता तुम्ही याचं आयुपीएसी नेम पण फाइंड आउट करू शकता. आयुपीएसी नेम कसं मिळेल पहा. येस, 1 2 अँड 3. तुम्हाला इथं आयुपीएसी नेम काय मिळेल पहा, 2 क्लोरो. एम आय राईट. इट इज 2 क्लोरोप्रोपेन. ओके, आता मग इथं जेव्हा या 2 रिएक्शन्स आपण ऑब्झर्व करतोय तेव्हा रिएक्शन्स ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या काय लक्षात येईल पहा. वेन प्रायमरी अल्कोहोल इज देअर, देर इज अ नीड ऑफ हिटिंग.
बरोबर. जेव्हा प्रायमरी अल्कोहोल आहे तेव्हा हिटिंगची आवश्यकता आहे. अँड वेन देर इज अ सेकंडरी अल्कोहोल, रिॲक्शन टेक्स प्लेस ॲट रूम टेम्परेचर, देर इज अ नो नीड ऑफ हिटिंग. बरोबर. याचा अर्थ काय, सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्शन रूम टेम्परेचरला होतीये, बट प्रायमरी अल्कोहोल जेव्हा आपण यूज करतो तेव्हा मात्र हिटिंग प्रोव्हाइड करावी लागते. याचा अर्थ काय, सेकंडरी अल्कोहोल इट इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्कोहोल. बरोबर. सेकंडरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्कोहोल. ओके. नाव आता मी इथं काय करतो, टर्शरी अल्कोहोलची रिॲक्शन करतो. पहा, हे पहा, आपण प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्शन स्टडी केली, सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्शन स्टडी केली, आता आपण टर्शरी अल्कोहोलची रिॲक्शन स्टडी करूया. सो टर्शरी अल्कोहोल पहा, आता थर्ड रिॲक्शन मी इथं टर्शरी अल्कोहोल कन्सिडर करतो, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. सो दिस वन इज द टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. बरोबर का. पहा, कोणता अल्कोहोल आहे हा अल्किल ग्रुप आहे टर्शरी ब्युटिल. सो टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. सो टर्शरी ब्युटिल अल्कोहोल इट ऑन ट्रीटिंग विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता इथं पहा, या केसमध्ये इथं आपल्याला कॅटलिस्ट जो आपण यूज करतो ना रेग्युलर, फर्स्ट टू रिॲक्शन मध्ये कॅटलिस्ट यूज केला, अनहायड्रस झिंक क्लोराईड. बरोबर आहे. आणि रिॲक्शन कंडिशन फर्स्ट रिॲक्शन मध्ये हिटिंग, सेकंड रिॲक्शन मध्ये रूम टेम्परेचरला होते. बट थर्ड रिॲक्शन मध्ये टर्शरी ब्युटिल अल्कोहोल मध्ये देर इज अ नो नीड ऑफ कॅटलिस्ट अँड नो नीड ऑफ हीट. कॅटलिस्टची पण आवश्यकता नाही आणि हिटिंगची पण आवश्यकता नाहीये. जस्ट दिस रिॲक्शन टेक्स प्लेस ओनली इन प्रेझन्स ऑफ, ओनली ॲट अ रूम टेम्परेचर. नो नीड ऑफ कॅटलिस्ट, नो नीड ऑफ हिटिंग. ओके. आता पहा रिॲक्शनचा पॅटर्न कसा आहे. OH from the alcohol and H from the hydrochloric acid, they combines together to form the side product. कोणता साइड प्रोडक्ट मिळाला पहा, H2O is the side product. तुम्हाला आता इथं मेन प्रोडक्ट कोणता मिळेल पहा, येस CH3 C CH3. ओके. येस पहा, अल्किल ग्रुपमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाहीये. बरोबर. देर इज ओनली चेंज इन द फंक्शनल ग्रुप. हा जो OH ग्रुप आहे, या OH ग्रुपला कोण बरं रिप्लेस करेल, तर क्लोरीन रिप्लेस करेल, क्लोरीन. येस, कन्सेप्ट लक्षात येतो का पहा. मग याचं कॉमन नेम काय मिळेल, दिस वन इज द टर्शरी ब्युटिल क्लोराईड. दिस वन इज टर्शरी ब्युटिल क्लोराईड. ओके. आता याच रिॲक्शन वरती सेपरेट क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो पहा. हाऊ विल यू प्रिपेअर tertiary butyl chloride from tertiary butyl alcohol? Okay, once again I repeat, how will you prepare tertiary butyl chloride from tertiary butyl alcohol? बरोबर आहे. किंवा हाच क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, how will you convert tertiary butyl alcohol into tertiary butyl chloride? ओके. किंवा आणखी एक क्वेश्चन ऑप्शन आहे पहा, what is the action of hydrochloric acid on tertiary butyl alcohol? सो या प्रकारे क्वेश्चन्स इथे विचारले जाऊ शकतात. आता पहा, इथे जेव्हा आपण या 3 रिॲक्शन्स कम्पेअर केल्या तेव्हा तुम्हाला काय ऑब्झर्व झालं, काय मिळालं इथं पहा. वेन वी आर युजिंग अ प्रायमरी अल्कोहोल ॲज अ स्टार्टिंग कंपाऊंड, देन वी मस्ट यूज कॅटलिस्ट ॲज वेल ॲज हिटिंग. जेव्हा आपण प्रायमरी अल्कोहोल यूज करतोय तेव्हा कॅटलिस्ट पण यूज करावा लागतोय, अनहायड्रस झिंक क्लोराईड, आणि हिटिंग पण यूज करावी लागते. वेन वी यूज सेकंडरी अल्कोहोल, then there is a only need of catalyst, no need of heating. And when we use tertiary alcohol as a starting compound, then there is a no need of heating and no need of catalyst. आता याच्यावरून तुम्ही काय कन्क्लुजन ड्रॉ करू शकता पहा, जर टर्शरी अल्कोहोलची रिॲक्शन रूम टेम्परेचरला होत असेल विदाउट कॅटलिस्ट, याचा अर्थ टर्शरी अल्कोहोलची रिॲक्शन कशी होते, फास्ट होते. ओके. मग इथं जर आपण रिॲक्शनची इथं रिॲक्टिव्हिटी जर आपण कम्पेअर करायचं ठरवलं, रिॲक्टिव्हिटी, ओके, तर पहा तुम्हाला इथं रिॲक्टिव्हिटी कशी मिळेल पहा. टर्शरी अल्कोहोल इट इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल, अँड सेकंडरी अल्कोहोल इट इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्कोहोल. ओके. हे पहा विथ प्रूफ, हे आपण आता इथं आपण हे जज केलेलं आहे, याचं प्रूफ पण आपण पाहिलं. सो टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्कोहोल. ओके. आता इथं जी काही आपण जो कन्सेप्ट डिस्कस केला, ही इन्फॉर्मेशन पहा इथं तुमच्या बुकमध्ये या प्रकारे प्रोव्हाइड केलेली आहे. ओके. सो पहा रिॲक्टिव्हिटी इथं आहे,
tertiary is more reactive than secondary is more reactive than primary. येस, येतं लक्षामध्ये. आणि इथं जे आपण कन्सेप्ट डिस्कस केले त्या कन्सेप्टची जी काही जनरल रिॲक्शन आहे ती जनरल रिॲक्शन इथं प्रोव्हाइड केलेली आहे. येस, ओके. सो पहा, स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे? स्टार्टिंग कंपाऊंड इज अल्कोहोल आणि फायनल प्रोडक्ट कोणता आहे? अल्किल हॅलाइड इज द फायनल प्रोडक्ट. ओके, पुन्हा एक वेळा पहा, स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे? अल्कोहोल आहे आणि फायनल प्रोडक्ट कोणता आहे? अल्किल हॅलाइड आहे. ओके, मग इथं आपण फोकस कशावरती करायचं? येस, आपण फोकस कशावरती करायचं पहा. इन केस ऑफ अल्कोहोल OH इज द फंक्शनल ग्रुप, बरोबर का पहा. अल्कोहोल मध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे? OH. अँड इन केस ऑफ अल्किल हॅलाइड हॅलोजन इज द फंक्शनल ग्रुप, बरोबर. म्हणजे हा OH ग्रुप काय करायचा, इथून आपल्याला रिमूव्ह करायचा आणि त्याच्याऐवजी कोणता ग्रुप इथं आणायचा आहे? X, दॅट इज अ हॅलोजन, बरोबर. हायड्रोकार्बनची जी चेन आहे, हायड्रोकार्बनचं जे काही नेटवर्क आहे ते सेम असतं. जो फंक्शनल ग्रुप चेंज करायचा आहे त्याच्यावरती इथं आपल्याला फोकस करावा लागतो. आणि मग यासाठी आपण कोणता रिएजंट यूज करतो? यासाठी आपण रिएजंट यूज करतो HX. HX म्हणजे काय? HX मीन्स हॅलो ऍसिड. HX मीन्स हॅलो ऍसिड. ओके, आता पहा, ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण म्हणतो ग्रूज प्रोसेस. विच प्रोसेस? ग्रूज प्रोसेस. पहा, प्रोसेस इज अ ग्रूज प्रोसेस. ओके, मी इथं जे हायलाइट करतोय ना हे एंट्रन्स साठी इम्पॉर्टंट आहे. पहा, फॉर सीईटी अँड नीट, एनसीआरटी मध्ये पण याच रिॲक्शन्स आहेत, सेम रिॲक्शन्स आहेत. ओके, सो हायड्रोजन क्लोराइड इज युज्ड विथ झिंक क्लोराइड फॉर प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल, बरोबर आहे. दिस प्रोसेस इज अ ग्रूज प्रोसेस. टर्शरी अल्कोहोल साठी मात्र झिंक क्लोराइडची आवश्यकता नाहीये. येस, कन्सेप्ट लक्षात येतो का? पहा, सो दिस वन इज द ग्रूज प्रोसेस. प्रोसेस आहे कोणती? ग्रूज प्रोसेस. आणि कॅटलिस्ट कोणता आहे? येस, पहा, प्रोसेस. येस, विच प्रोसेस? प्रोसेस इज अ ग्रूज प्रोसेस. ओके, आणि कॅटलिस्ट कोणता यूज केला आपण? येस, कॅटलिस्ट किंवा आपण त्याला रिएजंट म्हणूया, रिएजंट. येस, रिएजंट कोणता यूज केला आपण? रिएजंट इज अ ल्युकास रिएजंट. ओके, सो दीज टू थिंग्स आर इम्पॉर्टंट. येस, इथं पहा, जनरल रिएक्शन आणखी एका फॉर्मॅटमध्ये इथे प्रोव्हाइड केली आहे. स्टार्टिंग कंपाऊंड इज अल्कोहोल, हायड्रोक्लोरिक ऍसिड यूज केला अँड फायनल प्रोडक्ट तुम्हाला इथे कोणता मिळाला? येस, विच वन इज द फायनल प्रोडक्ट? अल्किल क्लोराइड इज द फायनल प्रोडक्ट. ओके, सो पहा, आता मी खूप डिटेलमध्ये, खूप डीपमध्ये मी रिॲक्शन्स एक्सप्लेन केलेत. तुमच्या बुकमध्ये एवढ्या रिॲक्शन्स एक्सप्लेन केलेल्या नाही आहेत. ओके, मी खूप डीपमध्ये इथे एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, पहा, आपलं जे टार्गेट होतं आजच्या लेक्चरमध्ये, बरोबर, ज्या रिॲक्शन्स आपल्याला स्टडी करायच्या होत्या त्यातली पहा, फर्स्ट रिॲक्शन इथं आपण कंप्लीट केली. फर्स्ट रिॲक्शन. आता सेकंड रिॲक्शन पण त्याच फॉर्मॅटमध्ये आहे, फास्ट आपण कंप्लीट करून टाकूया. ओके, सो दिस वन इज द सेकंड रिॲक्शन. पहा, अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय? अल्किल ब्रोमाइड मध्ये करायचं. ओके, आता पहा, ही रिॲक्शन स्टडी करत असताना इथं आपण जे हायड्रोक्लोरिक ऍसिड यूज करत होतो पहा, फर्स्ट रिॲक्शन आपण अल्किल क्लोराइड प्रिपेअर करत असताना हायड्रोक्लोरिक ऍसिड यूज करत होतो. हा हायड्रोक्लोरिक ऍसिड हा जो कंपाऊंड आहे हा स्टेबल आहे. हा स्टेबल असल्यामुळं तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये जर पाहिलं असेल, तुमच्या टेबलच्या समोर, ज्या टेबलला तुम्ही एक्सपेरिमेंट करता त्या टेबलच्या समोर जो रिएजंट टेबल असतो त्या रिएजंट टेबलमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या बोटल्स अवेलेबल असतात. कारण हायड्रोक्लोरिक ऍसिड हा स्टेबल आहे, तो स्टोअर करता येतो. इट कॅन बी स्टोअर्ड, इट इज स्टेबल. हायड्रोक्लोरिक ऍसिड कसा आहे? स्टेबल आहे. बट जो हायड्रोब्रोमिक ऍसिड आहे इथं आपल्याला यूज करायचा आहे. येस, विच ऍसिड? पहा, इथं आपल्याला काय करायचंय? अल्कोहोलचं कन्व्हर्जन या रिॲक्शन मध्ये अल्कोहोल इंटू अल्किल ब्रोमाइड, अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्किल ब्रोमाइड मध्ये करायचंय. आणि हे कन्व्हर्जन करत असताना इथं आपल्याला यूज करायचं आहे HBr, हायड्रोब्रोमिक ऍसिड. ओके, सो पहा, पॉइंट टू बी नोटेड. येस, पहा, HBr हा जो कंपाऊंड आहे HBr, इट इज अनस्टेबल. तो अनस्टेबल असतो, अनस्टेबल. अँड देअरफोर इट मस्ट बी फ्रेशली प्रिपेअर्ड. आणि म्हणून त्याला फ्रेशली प्रिपेअर करावा लागतो इन सितू. मग आता हे सितू म्हणजे काय? तर पहा, ही असेंब्ली, ही डायग्राम पहा. ओके, इथं पहा, इन दिस कंटेनर, हा जो कंटेनर आहे या कंटेनर मध्ये
येस, पहा या कंटेनरमध्ये NaBr सोडियम ब्रोमाइड अँड सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 ओके यांना हिटिंग प्रोव्हाइड केली जाते. सो सोडियम ब्रोमाइड अँड सल्फ्युरिक ऍसिड ऑन हिटिंग इन दिस कंटेनर, या कंटेनरमध्ये जेव्हा सोडियम ब्रोमाइड आणि सल्फ्युरिक ऍसिडला हिटिंग प्रोव्हाइड केली जाते तेव्हा इथं फॉर्म होतो HBr हायड्रोब्रोमिक ऍसिड. अँड हायड्रोब्रोमिक ऍसिड कसा असतो पहा, हायड्रोब्रोमिक ऍसिड इट इज अनस्टेबल, it is unstable and therefore it must be freshly prepared and freshly used. त्यामुळे त्याला फ्रेशली प्रिपेअर करावं लागतं आणि फ्रेशली लगेच प्रिपेअर केला इन्स्टंटली काय करावं लागतो, यूज करावा लागतो. सो इथं हे पहा C2, व्हॉट इज मीन बाय C2? C2 म्हणजे काय, तर हे ग्लासवेअर आहे, हे कंटेनर आहे ग्लासवेअर, या असेंब्लीला काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज अ C2. ओके, नाव आता आपण रिॲक्शन स्टडी करूया. येस, आपण हायड्रोब्रोमिक ऍसिड प्रिपेअर केलं पहा, सिंपल रिॲक्शन, अल्कोहोल बरोबर, इटॉन हिटिंग विथ अल्कोहोल आपण हिटिंग प्रोव्हाइड करतोय. येस, अल्कोहोल इटॉन हिटिंग विथ कशाबरोबर हिट करतोय आपण, विथ सोडियम, मिक्सचर ऑफ सोडियम ब्रोमाइड अँड सल्फ्युरिक ऍसिड. ओके, आता या मिक्सचर पासून पहा कोणता कंपाऊंड जनरेट होणार आहे, येस HBr, दॅट इज अ हायड्रोब्रोमिक ऍसिड. सो पहा स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे, अल्कोहोल इज द स्टार्टिंग कंपाऊंड अँड हायड्रोब्रोमिक ऍसिड इज अ रिएजंट, हा रिएजंट आहे. विच वन इज अ रिएजंट, हायड्रोब्रोमिक ऍसिड इज अ रिएजंट. आता इथं रिॲक्शन कशी होईल पहा, आपण लास्ट रिॲक्शन ज्या पॅटर्न मध्ये डिस्कस केली तोच पॅटर्न आहे. OH from the alcohol and H from the hydrobromic acid, they combines together to form the side product. कोणता साइड प्रोडक्ट मिळेल तुम्हाला इथं, H2O is the side product. आणि हा जो OH आहे या OH ला कोण बरं रिप्लेस करेल, ब्रोमिन रिप्लेस करेल. सो वी हॅव द मेन प्रोडक्ट RBr, दॅट इज अल्किल ब्रोमाइड. ओके, सो अल्किल ब्रोमाइड इज द फायनल प्रोडक्ट. मग तुम्ही इथं अल्किल ग्रुप कोणताही यूज करू शकता, आयदर इट मे बी इथिल, एन प्रोपिल, एटसेट्रा एटसेट्रा. बरोबर आहे, हा अल्किल ग्रुप तुम्ही कोणता यूज करायचा हे तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्ही तुमच्याकडे चॉईस आहे. ओके, त्या रिॲक्शन प्रमाणे तुम्ही हा अल्किल ग्रुप काय करू शकता, व्हॅरी करू शकता. सो दिस वन इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड फ्रॉम अल्कोहोल. ओके, देन नेक्स्ट आता आपण पहा अल्किल क्लोराइड प्रिपेअर केला, अल्किल ब्रोमाइड प्रिपेअर केला. आता आपण प्रिपेअर करूया अल्किल आयोडाईड. आता पहा अल्किल आयोडाईड मध्ये इथं जो आपण HI प्रिपेअर करणार आहे, हायड्रो आयोडिक ऍसिड, हा जो हायड्रो आयोडिक ऍसिड प्रिपेअर करणार आहे हा पण आपण काय करणार आहे, फ्रेशली प्रिपेअर करणार आहे, फ्रेशली. बरोबर आहे, आता हा फ्रेशली प्रिपेअर का करावा लागतो, कारण HI इट इज ऑल्सो अनस्टेबल, तो पण कसा आहे, अनस्टेबल आहे. अँड देअरफॉर इट इज फ्रेशली प्रिपेअर्ड इन C2. आता C2 म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलंय, बरोबर आहे की नाही, C2 म्हणजे ऑलरेडी तुमच्या कन्सेप्ट लक्षात आला आहे कशा प्रकारे ते प्रिपेअर केलं जातं. सो बाय मिक्सिंग ऑफ सोडियम आयोडाइड अँड येस फॉस्फोरिक ऍसिड. आता पहा फॉस्फोरिक ऍसिड म्हणजे काय, H3PO4. ओके, पहा 95% फॉस्फोरिक ऍसिड. ओके, तुम्ही आता इथं सोडियम आयोडाइड यूज करू शकता किंवा पोटॅशियम आयोडाइड पण यूज करू शकता, आयदर सोडियम आयोडाइड और पोटॅशियम आयोडाइड. आणि मग यांना जेव्हा तुम्ही हीट करताय तेव्हा तुम्हाला इथे काय मिळणार आहे पहा, HI, दॅट इज अ हायड्रो आयोडिक ऍसिड. आता लास्ट रिॲक्शन मध्ये तुम्ही जर पाहिला असेल, लास्ट रिॲक्शन मध्ये इथं आपण यूज केला होता H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. बरोबर, इथं मात्र आपण काय यूज करतोय, फॉस्फोरिक ऍसिड. बरोबर, मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो, वाय फॉस्फोरिक ऍसिड, वाय नॉट सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड का नाही यूज करायचा, बरोबर, फॉस्फोरिक ऍसिडच का यूज करायचा, बरोबर आहे की नाही, असा प्रश्न येऊ शकतो का नाही. वाय फॉस्फोरिक ऍसिड इज प्रेफर्ड ओव्हर सल्फ्युरिक ऍसिड टू प्रिपेअर HI इन C2. ओके, सो त्याचं रिझन काय पहा, इफ H2SO4 इज यूज, जर समजा सल्फ्युरिक ऍसिड यूज केला गेला. ओके, हे पहा हे जे बारकावे मी इथं सांगतोय, इन डिटेल्स मी ज्या गोष्टी एक्सप्लेन करतोय या गोष्टी एंट्रन्स आणि नीट साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, इन बिटवीन द रिॲक्शनच्या मध्ये मी जी इन्फॉर्मेशन एक्सप्लेन करतोय दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एंट्रन्स एक्झाम. ओके, सो इफ सल्फ्युरिक ऍसिड इज यूज, सल्फ्युरिक ऍसिड काय करतो पहा, हा जो सोडियम आयोडाइड, ओके, और पोटॅशियम आयोडाइड
हे जे स्टार्टिंग कंपाऊंड आहेत याच्यामध्ये जे आय मायनस आहेत, आय मायनस, बरोबर आहे की नाही, यांचं आयनेशन कसं होतंय, सोडियम आयडाईड किंवा पोटॅशियम आयडाईडचं Na++ आय मायनस, बरोबर आहे की नाही. पहा आता इथं मी आणखी काय करतो पहा, सोडियम आयडाईडचं आयनेशन कसं होतं, Na++ आय मायनस, बरोबर इथं पहा. आणि या पोटॅशियम आयडाईडचं आयनेशन कसं होतं, K++ आय मायनस. ओके, मग हा सल्फ्युरिक ऍसिड काय करतो पहा, सल्फ्युरिक ऍसिड कॉजेस देअर ऑक्सिडेशन. ओके, इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड काय होतं पहा, इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड iodide ions gets converted into iodine, बरोबर आहे की नाही. इथं पहा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय हो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स ऑक्सिडेशन. सो सल्फ्युरिक ऍसिड कॉजेस ऑक्सिडेशन ऑफ आयोडाइड आयन इनटू आयोडीन, बरोबर. ऍक्च्युली आपल्याला काय प्रिपेअर करायचं होता, आपल्याला प्रिपेअर करायचं होता HI, पण सल्फ्युरिक ऍसिड यूज केल्यानंतर HI प्रिपेअर होण्याच्या ऐवजी काय प्रिपेअर झाला आयोडीन, बरोबर. मग सल्फ्युरिक ऍसिडने काय केलं, सल्फ्युरिक ऍसिड ऑक्सिडायझेस आयोडाइड आयन इनटू आयोडीन, and hence in this case sulfuric acid is not used. Instead of sulfuric acid phosphoric acid is used, आणि म्हणून फॉस्फोरिक ऍसिड यूज केला जातो. फॉस्फोरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय पहा, H3PO4. येस, ओके. आता पहा याचं एक्सप्लेनेशन मी इथं प्रोव्हाइड केलंय. दिस वन इज द एक्सप्लेनेशन. ओके ओके, तुम्ही याचाही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता, बरोबर. याचा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, आता आपण पुन्हा ओरिजिनल रिॲक्शन कडे येऊया. पाहता इथं आपल्याला काय करायचं आहे, अल्कोहोलचं कन्व्हर्जन करायचं आहे कशामध्ये, अल्किल आयोडाइड मध्ये. ओके, सो स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे पहा, स्टार्टिंग कंपाऊंड इज अल्कोहोल, ROH. अल्कोहोल इट ऑन हिटिंग विथ, अल्कोहोलला मी काय करतोय, हिटिंग प्रोव्हाइड करतो इन सिटू, बरोबर आहे. आता पहा इथं कशाबरोबर हिटिंग करतोय, इन प्रेझेन्स ऑफ NaI, सोडियम आयोडाइड और पोटॅशियम आयोडाइड, अँड फॉस्फोरिक ऍसिड दॅट इज H3PO4. इट इज अ फॉस्फोरिक ऍसिड. यांच्या मिक्सचर पासून तुम्हाला इथं काय मिळतोय, वी आर गेटिंग अ रिएजंट HI हा रिएजंट मिळाला, बरोबर आहे की नाही. हा रिएजंट कशापासून फॉर्म झाला ते आपण मेन्शन केलं पहा. आता पहा रिॲक्शनचा पॅटर्न कसा आहे, OH फ्रॉम द अल्कोहोल and H from the hydroiodic acid, they combines together to form the side product. कोणता साइड प्रोडक्ट मिळेल तुम्हाला, H2O is the side product, बरोबर. आता मेन प्रोडक्ट तुम्हाला काय मिळेल पहा, अल्किल ग्रुप आणि आयोडीन काय होतील, कंबाईन होतील टू फॉर्म RI मीन्स इट इज अ अल्किल आयोडाइड, इट इज अ अल्किल आयोडाइड. ओके, तर आता या रिॲक्शन्स मध्ये इथं तुम्ही अल्किल ग्रुप चेंज करू शकता, आयदर इट मे बी मिथिल, इथिल, एन प्रोपिल, आयसोप्रोपिल इट्सेट्रा. अल्किल ग्रुप कोणताही घ्या, रिॲक्शनचा पॅटर्न सेम आहे, रिॲक्शनचं नेचर सेम आहे. जसं पहा इथं आपण अल्किल क्लोराईड प्रिपेअर करत असताना इथं आपण अल्किल ग्रुप चेंज केले होते पहा, बरोबर आहे की नाही. इथं आपण इथिल, आयसोप्रोपिल, टर्शरी ब्युटिल हे अल्किल ग्रुप आपण इथं आपण व्हॅरी केले होते, चेंज केले होते. या प्रकारे तुम्ही इथं या पुढच्या रिॲक्शन्स मध्ये पण तुम्ही काय करू शकता, अल्किल ग्रुप काय करू शकता, चेंज करू शकता. सो दिस वन इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल बाय युझिंग हॅलो ऍसिड, बरोबर. कोणते कोणते हॅलो ऍसिड पाहिले आपण, हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोब्रोमिक ऍसिड अँड हायड्रोआयोडिक ऍसिड. याच्यामध्ये पहा हायड्रोक्लोरिक ऍसिड स्टेबल असतो, फ्रेशली प्रिपेअर करण्याची गरज नाही, बट तुम्हाला इथं काय करावं लागतं पहा, HBr अँड HI, बरोबर, हे काय करावं लागतात, दे मस्ट बी फ्रेशली प्रिपेअर्ड. हे तुम्हाला काय करावे लागतील, फ्रेशली प्रिपेअर्ड करावे लागतील. ओके, सो ही की पॉइंट्स, हे की फीचर काय करा लक्षात ठेवा. प्रोसेस कोणती आहे, ग्रूज प्रोसेस इट्सेट्रा इट्सेट्रा. ओके, नाउ नेक्स्ट रिॲक्शन, नाउ प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइड फ्रॉम अल्कोहोल बाय युझिंग फॉस्फरस ट्रायहॅलाइड. ओके, आता इथं आपण काय करूया पहा, हा जो फॉस्फरस ट्रायहॅलाइडची रिॲक्शन आहे आपण काय करूया, सेपरेटली अगोदर काय करूया, स्टडी करूया. पाहता इथं हे जे फॉस्फरस ट्रायहॅलाइड आहेत PX3,
या PX3 मध्ये पहा कोणते कोणते फॉस्फरस ट्रायहॅलाइड पॉसिबल आहेत. पहा PCl3, देन PBr3 अँड PI3. ओके. आता याच्यामध्ये ऑलमोस्ट पहा PCl3 हा जो आहे हा बऱ्यापैकी स्टेबल असतो, याला फ्रेशली प्रिपेअर करण्याची गरज नाही, बरोबर. बट हे जे आहेत ना यांना काय करावं लागतं पहा, दे मस्ट बी फ्रेशली प्रिपेअर्ड. दे मस्ट बी फ्रेशली प्रिपेअर्ड. हे फ्रेशली प्रिपेअर करावं लागतात. मग हे कशा प्रकारे प्रिपेअर करतो आपण फ्रेशली? बाय, आता फॉर एक्झाम्पल PBr3 तुम्हाला काय करायचं आहे, प्रोड्यूस करायचं आहे बाय हिटिंग रेड फॉस्फरस विथ ब्रोमिन. ओके. हा PI3 कशा प्रकारे प्रिपेअर केला जातो? बाय हिटिंग रेड फॉस्फरस विथ आयोडीन. ओके. तर मग हे या प्रकारे फ्रेशली प्रिपेअर करावे लागतं. ठीक आहे. आता आपण काय करूया, रिॲक्शन स्टार्ट करूया. ओके. आता पहा फर्स्ट रिॲक्शन, स्टार्टिंग कंपाऊंड आहे अल्कोहोल. मी जनरल रिॲक्शन इथं अगोदर एक्सप्लेन करतो. पहा ROH अल्कोहोल, इटॉन हिटिंग विथ PX3. ओके. अल्कोहोल इटॉन हिटिंग विथ PX3. आता पहा जेव्हा अल्कोहोलची रिॲक्शन आपण फॉस्फरस ट्रायहॅलाइड बरोबर करणार आहे. ओके. वेन अल्कोहोल इटॉन हिटिंग विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड, रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी अल्कोहोलचे 3 मॉलिक्युल्स कन्सिडर करायचे. हाऊ मेनी मॉलिक्युल्स? 3 मॉलिक्युल्स. आता इथं साइड प्रोडक्ट कशा प्रकारे फॉर्म होतोय ते अगोदर चेक करा. पहा OH फ्रॉम द अल्कोहोल अँड फॉस्फरस फ्रॉम द फॉस्फरस ट्रायहॅलाइड, दे कंबाईन्स टुगेदर टू फॉर्म द साइड प्रोडक्ट. पाहता इथं कोणता साइड प्रोडक्ट मिळेल? हा पहा P, फॉस्फरसचा P, बरोबर. हे OH. आता इथं मला सांगा हाऊ मेनी OH मॉलिक्युल्स आर देअर? पहा इथं 3 कॉमन आहे, म्हणजे OH असणार आहे 3, बरोबर. सो POH थ्राईस. इथं तुम्हाला साइड प्रोडक्ट कोणता मिळेल? POH थ्राईस. आता हा जो POH थ्राईस आहे ना, हा POH थ्राईस या फॉर्मॅटमध्ये स्टेबल नसतो. ऍक्च्युली हा POH थ्राईस हा जो मॉलिक्युल आहे हा या फॉर्मॅटमध्ये असतो, H3PO3. पहा चेक करा मॉलिक्युलर फॉर्म्युला पहा सेमच आहे दोघांचा. H3PO3 म्हणजे काय? इट इज अ फॉस्फोरस ऍसिड. इट इज अ फॉस्फोरस ऍसिड. पहा आपण याच्या अगोदरच्या रिॲक्शन मध्ये H3PO4 पाहिला होता, तो फॉस्फोरिक ऍसिड होता, हा फॉस्फोरस ऍसिड आहे. आता इथं पहा काय काय शिल्लक राहिलं? 3 अल्किल ग्रुप अँड 3 हॅलोजन, बरोबर. मग हे 3 अल्किल ग्रुप आणि 3 हॅलोजन याच्यामध्ये जे 3 आहे ते 3 मी कॉमन घेतो. हे अल्किल ग्रुप मधील R आणि हॅलोजनचा X, म्हणजे हा काय फॉर्म झाला पहा, दिस वन इज द अल्किल हॅलाइड. जर इथं क्लोरीन असतं तर अल्किल क्लोराइड. आता मी इथे जनरल टर्म मेन्शन करतोय, सो इट इज अ अल्किल हॅलाइड. ओके, बरोबर का? पहा अल्किल हॅलाइड. ओके. आता आपण एक एक्झाम्पल स्टडी करूया. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला क्वेश्चन प्रोव्हाइड केला. पहा येस, पहा क्वेश्चन काय पहा, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ what is the action of PCl3 on isopropyl alcohol? Okay, what is the action of PCl3 on isopropyl alcohol? आता पहा आयसोप्रोपिल अल्कोहोल याचं स्ट्रक्चर इथं आपण रिप्रेझेंट करूया. येस, दिस वन इज द आयसोप्रोपिल अल्कोहोल. हा आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे. एम आय राईट? बरोबर का? पहा दिस वन इज अ आयसोप्रोपिल अल्कोहोल. ओके. नाउ सी, आयसोप्रोपिल अल्कोहोल वरती रिॲक्शन करायचे. कशाची रिॲक्शन करायचे? फॉस्फरस ट्रायक्लोराइड PCl3, बरोबर. आता पहा
मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, वेन अल्कोहोल इट ऑन ट्रीटिंग विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड और फॉस्फरस ट्रायहॅलाइड देअर मस्ट बी 3 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचे कंपल्सरी मॉलिक्युल्स किती असायला पाहिजेत? 3 मॉलिक्युल्स असायला पाहिजेत. बरोबर. मग इथं एक्झॅक्टली होतंय काय पहा, हा OH आणि हा फॉस्फरस. बरोबर. OH अँड फॉस्फरस दे कंबाईन्स टुगेदर. बरोबर आहे की नाही? OH, येस, इथं मी PCl3 या प्रकारे मेन्शन करतो, PCl3. नाउ सी, OH अँड फॉस्फरस दे कंबाईन्स टुगेदर. पहा कोणता साईड प्रोडक्ट फॉर्म होतोय पहा. येस, P हे OH चे किती ग्रुप आहेत पहा. OH चे ग्रुप आहेत 3. सो POH थ्राइस. बट POH थ्राइस असा मॉलिक्युल एक्झिस्ट असतो का? नाही. हा मॉलिक्युल कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतो? हा मॉलिक्युल असतो H3PO3 या फॉर्मॅटमध्ये. बरोबर. मग इथं पहा, हा H3PO3 दॅट इज अ फॉस्फोरस ऍसिड या फॉर्म मध्ये मिळाला. फॉस्फोरस ऍसिड इज अ साइड प्रोडक्ट. आता मेन प्रोडक्ट तुम्हाला इथं काय मिळेल? हा जो OH आहे त्या OH ला कोण बरं रिप्लेस करेल पहा. इथं Cl3 आहे, 3 क्लोरीन, आणि हे 3 आयसोप्रोपिल ग्रुप आहेत. बरोबर का? म्हणजे हा 3 तुम्हाला कॉमन मिळेल. ओके. आणि पाहता इथं तुम्हाला प्रोडक्ट कसा मिळेल? CH3 CH3 आणि इथं काय मिळेल? Cl. सो दिस वन इज अ आयसोप्रोपिल क्लोराइड. दिस वन इज अ आयसोप्रोपिल क्लोराइड. कन्सेप्ट समजतोय का पहा. सो व्हॉट इज द ऍक्शन ऑफ PCl3 ऑन आयसोप्रोपिल अल्कोहोल? पहा, OH ग्रुपला कोण रिप्लेस करतोय? हॅलोजन रिप्लेस करतोय. आता याच क्वेश्चन मध्ये मी चेंज करतो पहा. समजा क्वेश्चन असा आहे, PCl3 च्या ऐवजी मी इथं मेन्शन करतो PBr3. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ PBr3 ऑन आयसोप्रोपिल अल्कोहोल? आता पहा, PBr3 हा स्टेबल असतो का मला सांगा. येस, PBr3 हा स्टेबल असतो का? नाही. तो काय करावा लागतो? फ्रेशली प्रिपेअर करावा लागतो. बरोबर. PBr3 इट मस्ट बी फ्रेशली प्रिपेअर. तो इथं आपल्याला काय करावं लागतो पहा, फ्रेशली प्रिपेअर करावा लागतो. मग मी इथं यूज करतो PBr3. रिॲक्शनचा पॅटर्न सेम आहे पहा, बट तुम्हाला तो फ्रेशली प्रिपेअर करावा लागेल. मग रिॲक्शन वरती काय कंडिशन मेन्शन करणार तुम्ही? मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, काय काय मिक्स करावं लागेल. रेड फॉस्फरस प्लस, इथं प्लस आहे, प्लस ब्रोमिन. रेड फॉस्फरस प्लस ब्रोमिन. ही कंडिशन कुठे यायला पाहिजे? इथं यायला पाहिजे, इथं रिॲक्शन वरती. बरोबर. मग इथं ब्रोमिन, इथं पहा, आता इथं जो क्लोरीन मिळाला होता या क्लोरीनच्या ऐवजी मग तुम्हाला इथं काय मिळेल? इथं तुम्हाला मिळेल ब्रोमिन. कन्सेप्ट लक्षात येतो का पहा. ओके. सो दिस वन इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड फ्रॉम अल्कोहोल बाय युझिंग फॉस्फरस ट्रायब्रोमाइड. ओके. सो दिस वन इज द बाय युझिंग रिएजंट फॉस्फरस ट्रायहॅलाइड PX3. बरोबर आहे की नाही? पहा, कोणतं रिएजंट यूज केलं आपण? PX3. बरोबर आहे. इथं आपण यूज केला PX3. आता पहा, याच्यामध्ये पुन्हा इथं मी तुम्हाला यांची स्पेशालिटी काय सांगितली होती? PBr3 अँड PI3 दीज आर लेस स्टेबल. हे लेस स्टेबल आहेत. अँड देअर मस्ट बी फ्रेशली प्रिपेअर्ड. म्हणून त्यांना काय करावं लागेल? फ्रेशली प्रिपेअर करावं लागेल. PCl3 कसा असतो? स्टेबल असतो. बरोबर. मग PBr3 PI3 फ्रेशली कसे प्रिपेअर करायचे? तर पहा, मी इथं एक्सप्लेन केलंय इन दिस वे. बरोबर. आता हे झालं फॉस्फरस ट्रायहॅलाइडचं. पहा, इथं रिॲक्शन आहे पहा. येस, ही रिॲक्शन इथं आहे. ओके. दिस वन इज द रिॲक्शन. आता फॉस्फरस ट्रायहॅलाइडचा यूज आपण करून अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्किल हॅलाइड मध्ये केलं. आता नेक्स्ट रिएजंट कोणता आहे? फॉस्फरस पेंटाक्लोराइड. तो आपण आता यूज करूया. पहा, कोणता आहे? फॉस्फरस पेंटाक्लोराइड, PCl5. आता इथं पहा, हे PX3 झालं. आपण आता PCl5 कडे जाऊया. पहा, PX5 मध्ये पहा, हा जो फॉस्फरस पेंटाक्लोराइड असतो PX5, याच्यामध्ये पहा पुन्हा पॉसिबिलिटी कोणत्या कोणत्या आहेत? फॉस्फरस पेंटाक्लोराइड, देन फॉस्फरस पेंटाब्रोमाइड अँड फॉस्फरस पेंटाआयोडाइड. आता याच्यामध्ये काय होतं पहा, याच्यामध्ये
PCl5 is a stable. PCl5 is a stable. Okay, it is stable. But these two compounds, they does not exist. हे एक्झिस्टच नाहीयेत. कोणते कंपाऊंड एक्झिस्ट नाहीत? फॉस्फरस पेंटाब्रोमाइड अँड फॉस्फरस पेंटा आयोडाइड दे डज नॉट एक्झिस्ट. बरोबर. त्यामुळे एक्झिस्ट नाहीयेत, त्यामुळे त्यांची रिॲक्शन होण्याचा प्रश्नच नाही. तरीही समजा ऑन पेपर रिॲक्शन विचारली तर मग रेग्युलर फॉर्मॅटमध्ये जी आपण PCl5 ची रिॲक्शन करणार आहे तशीच रिॲक्शन आपण काय करू शकतो? PBr5 PI5 ची करू शकतो. बट प्रॅक्टिकली दे डज नॉट एक्झिस्ट. ओके, तर मग आपण आता काय करूया? PCl5 ची रिॲक्शन स्टार्ट करूया. ओके, आता पहा PCl5 ची रिॲक्शन करायची अल्कोहोल बरोबर. इथं पहा ROH अल्कोहोल इटॉन ट्रीटिंग विथ PCl5. ओके, अल्कोहोल इटॉन ट्रीटिंग विथ PCl5. आता या रिॲक्शन साठी मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो. पहा टेक्निक. येस, आता पहा टेक्निक काय आहे. ओके, येस, जस्ट वेट. टेक्निक पहा कशा प्रकारचं आहे. येस, पहा आता इथं हा जो अल्कोहोल आहे तुम्ही स्प्लिट करून या प्रकारे मेन्शन करतो RO अँड H. ओके, हे पहा लक्षात ठेवा, हा कन्सेप्ट नाही, हा टेक्निक आहे. टेक्निक मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणतो, हे काय आहे? टेक्निक आहे. आता पहा हा जो रिएजंट आहे PCl5 तो मी कशा प्रकारे इथं रिप्रेझेंट करतो. कोणता रिएजंट आहे पहा? येस, PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड. So this one is the first chlorine, then second, third, fourth and fifth. ओके, आता इथं पहा तुम्हाला मेन प्रोडक्ट कोणता मिळेल? दिस वन इज द मेन प्रोडक्ट. पहा कोणता मेन प्रोडक्ट मिळाला? RCl. RCl इज द मेन प्रोडक्ट. RCl हा मेन प्रोडक्ट मिळाला. मी इथे मेन्शन करतो RCl, दॅट इज अ अल्किल क्लोराइड. अल्किल क्लोराइड. ओके, नाऊ आता पहा साईड प्रोडक्ट तुम्हाला कोणते कोणते मिळतील. येस, आता इथं पहा हा HCl मिळाला. दिस वन इज द साईड प्रोडक्ट. ओके, HCl हा काय आहे? साईड प्रोडक्ट, हायड्रोक्लोरिक ऍसिड. अँड देन वन मोर साईड प्रोडक्ट. पहा इथं आणखी एक साईड प्रोडक्ट. पहा बरं कोणता मिळेल तुम्हाला. हे पहा, बरोबर. पहा बरं हा कोणता साईड प्रोडक्ट आहे? POCl3. विच वन इज द साईड प्रोडक्ट? POCl3. It is called as a phosphorus. Okay, it is called as a phosphorus oxychloride. It is called as a phosphorus oxychloride, POCl3. So side product पहा, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि POCl3 these are the side products. इथं मेन प्रोडक्ट कोणता आहे? RCl. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल इथं मी एक रिॲक्शन कन्सिडर करतो. रिॲक्शन स्टार्ट करूया. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ PCl5 ऑन इथिल अल्कोहोल? पहा इथिल अल्कोहोलचा काय फॉर्म्युला पहा. CH3 CH2 OH. This one is the ethyl alcohol. Okay, now see, ethyl alcohol इटॉन ट्रीटिंग विथ और इटॉन हीटिंग विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड. त्याला आपण हीट करतोय किंवा ट्रीट करतोय कशाबरोबर? फॉस्फरस पेंटाक्लोराइड बरोबर. ओके, आता इथं या इथिल अल्कोहोलची रिॲक्शन जेव्हा आपण फॉस्फरस पेंटाक्लोराइड बरोबर करणार आहे तेव्हा या इथिल अल्कोहोलला इथं आपण या फॉर्मॅटमध्ये आणण्याचा प्रयत्न करूया. हा जो R आहे या आरच्या ऐवजी पहा, आरच्या ऐवजी इथं आपण काय मेन्शन करणार? आरच्या ऐवजी आपण मेन्शन करणार इथिल. समजा मी इथे मेन्शन केला इथिल. इथिल म्हणजे काय पहा? C2H5. बरोबर. तर मग तुम्हाला इथं मेन प्रोडक्ट कशा प्रकारे मिळतोय पहा. हा मिळाला तुम्हाला मेन प्रोडक्ट. कोणता मिळाला मेन प्रोडक्ट? येस, दिस वन इज द मेन प्रोडक्ट. मी मेन प्रोडक्टला हायलाइट करतो पहा. येस, दिस वन इज द मेन प्रोडक्ट. हा मिळाला मेन प्रोडक्ट C2H5Cl. साईड प्रोडक्ट कसे असतील? सेम असतील. आता C2H5Cl हे आपण CH3 CH2Cl असं रिप्रेझेंट केलं तरी चालेल किंवा C2H5Cl
या प्रकारे रिप्रेझेंट केलं तरी चालेल. सो दिस वन इज द इथिल क्लोराइड. कोणता प्रोडक्ट मिळाला? इथिल क्लोराइड. प्लस इथं साईड प्रोडक्ट तर सेमच असतील. कोणते? हे हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड फॉस्फरस ऑक्सिक्लोराइड. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाहीये. हे साईड प्रोडक्ट कसे असतील? सेम असतील. सो द रिएक्शन मी कशा प्रकारे एक्सप्लेन करतोय पहा. इथिल अल्कोहोल इट ऑन ट्रीटिंग विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड इट फॉर्म्स इथिल क्लोराइड. याच्यावरती क्वेश्चन्स कसे विचारले जातील पहा. हाऊ विल यू कन्वर्ट इथिल अल्कोहोल इनटू इथिल क्लोराइड? हाऊ विल यू प्रिपेअर इथिल क्लोराइड फ्रॉम इथिल अल्कोहोल? व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉस्फरस पेंटाक्लोराइड ऑन इथिल अल्कोहोल? कन्सेप्ट लक्षात येतो का पहा. येस. So this one is the method of preparation of alkyl chloride from alcohol. Okay. आता पहा PBr5 and PI5 बरोबर हे एक्झिस्टच नाहीयेत. दे डज नॉट एक्झिस्ट. बरोबर आहे की नाही? हे एक्झिस्टच नाहीयेत. त्यामुळं यांच्या रिॲक्शन स्टडी करण्याची आवश्यकताच नाहीये. ऍक्च्युली रिॲक्शनच असणार नाहीत प्रॅक्टिकली. थेरॉटिकली जर समजा रिॲक्शन ओढून ताणून करायचं म्हटलं थेरॉटिकली तर सेम पॅटर्न सेम असेल. बट प्रॅक्टिकली PBr5 आणि PI5च्या रिॲक्शन पॉसिबल नाही आहेत. ओके. देन नेक्स्ट रिॲक्शन बाय युझिंग थायनिल क्लोराइड. पहा दिस वन इज द नेक्स्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइड फ्रॉम अल्कोहोल. आता पहा इथं या केसमध्ये आपण अगोदर इथं रिॲक्शन जनरली पहा कशा प्रकारे आहे ती स्टडी करूया. ROH प्लस थायनिल क्लोराइड SOCl2. ओके. हे ROH म्हणजे काय? इट इज अल्कोहोल. ओके. SOCl2 कोणता रिएजंट आहे पहा. SOCl2 इट इज अ थायोनिल क्लोराइड. ओके. देन रिफ्लक्स्ड पहा. आता बऱ्याचशा बुक्स मध्ये काय केलंय? रिफ्लक्स्ड असं म्हटलं याला. रिफ्लक्स्ड म्हणजे काय? तर क्लोज्ड कंटेनर मध्ये हिट करतात. दॅट इज अ रिफ्लक्स्ड. ओके. इन प्रेझेन्स ऑफ. आता पहा इथं हे सॉल्वंट इम्पॉर्टंट आहे. ओके. इन प्रेझेन्स ऑफ इथं काय इम्पॉर्टंट आहे? सॉल्वंट इम्पॉर्टंट आहे. सो अल्कोहोल इट ऑन हिटिंग विथ थायनिल क्लोराइड. ओके. इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. आता बुक मध्ये जरी प्रोव्हाइड केलेलं नसेल तरी मी तुम्हाला इथं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो. पिरिडीन इज द सॉल्वंट. पिरिडीन हे सॉल्वंट आहे. आणि मी तुम्हाला आता सांगितलं रिफ्लक्स म्हणजे काय? क्लोज्ड कंटेनर मध्ये हिटिंग प्रोव्हाइड केलेली असते. ओके. आता पहा या रिॲक्शनचे प्रोडक्ट फाइंड आउट करण्यासाठी पुन्हा आपण काय करूया. लास्ट कन्सेप्ट मध्ये जशी मी तुम्हाला ट्रिक सांगितली तशी मी इथं पुन्हा एक वेळा एक ट्रिक एक्सप्लेन करतो. पहा ROH म्हणजे काय हो? ROH मीन्स अल्कोहोल. आणि हा जो थायनिल क्लोराइड आहे पहा SOCl2 हा मी कसा रिप्रेझेंट करतो पहा. S डबल बॉन्ड O Cl अँड Cl. ओके. आता इथं तुम्हाला मेन प्रोडक्ट कशा प्रकारे फॉर्म होतोय पहा. इथं तुम्हाला मेन प्रोडक्ट कसा मिळतोय पहा. RCl इज द मेन प्रोडक्ट. RCl हा मेन प्रोडक्ट आहे. RCl म्हणजे काय पहा. RCl मीन्स इट इज अ अल्किल क्लोराइड. इट इज अ अल्किल क्लोराइड. ओके. प्लस साईड प्रोडक्ट. अल्किल क्लोराइड हा मेन प्रोडक्ट आहे. आता पहा साईड प्रोडक्ट कोणता मिळतोय. येस. आता इथं या केसमध्ये पहा साईड प्रोडक्ट HCl इज द साईड प्रोडक्ट. हायड्रोक्लोरिक ऍसिड इज द साईड प्रोडक्ट. ओके. देन SOO. आता हे राहिलेला जो आहे पहा कोणता कोणता आहे. SO अँड O म्हणजे काय? SOO म्हणजे काय? SO2 दॅट इज अ सल्फर डायऑक्साइड. बरोबर. सो SO2 इज ऑल्सो साईड प्रोडक्ट. सल्फर डायऑक्साइड हा काय आहे? इट इज ऑल्सो साईड प्रोडक्ट. बरोबर. आता पहा SO2 हा गॅसियस स्टेट मध्ये असतो आणि गॅस काय होतो? रिॲक्शन मिक्सचर मधून एस्केप होतो आणि म्हणून मी इथं अपवर्ड डायरेक्शन एरो यूज केला SO2. त्यानंतर पहा इन दिस रिॲक्शन अल्कोहोल इज रिफ्लक्स्ड विथ म्हटले पहा. रिफ्लक्स्ड म्हणजे काय? हिटिंग इन अ क्लोज्ड कंटेनर and therefore the hydrochloric acid which is getting here as a side product it is also in the gaseous state. आणि म्हणून हा जो हायड्रोक्लोरिक ऍसिड इथं साईड प्रोडक्ट मिळतोय हा पण गॅसियस स्टेट मध्ये आहे आणि म्हणून मी इथं अपवर्ड डायरेक्शनचा एरो यूज करतोय.
सल्फर डायऑक्साईड पण कसा आहे, गॅसियस स्टेटमध्ये आहे, म्हणून मी इथं काय केलं, अपोज डायरेक्शनचा एरो यूज केला पहा. सो देअरफोर या रिॲक्शनची स्पेसिफिसिटी काय आहे पहा. इन दिस रिॲक्शन साइड प्रोडक्ट्स विच आर ऑब्टेन्ड हिअर, हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड सल्फर डायऑक्साईड, दे आर इन द गॅसियस स्टेट. सो बोथ आर इन द गॅसियस स्टेट. हे जे साइड प्रोडक्ट्स आहेत हे कसे आहेत, गॅसियस स्टेटमध्ये आहेत. अँड देअरफोर दे गेट्स एस्केप. बरोबर, म्हणजे हा जो पार्ट आहे हा पार्ट काय होणार आहे, रिॲक्शन मिक्सचर मधून एस्केप होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. म्हणजे आता मला सांगा, रिॲक्शन कंटेनर मध्ये काय शिल्लक राहिलं, रिॲक्शन कंटेनर मध्ये ओनली अल्किल क्लोराइड इज रिमेनिंग. बरोबर. सो देअरफोर इथं फक्त तुम्हाला सिंगल टाईप ऑफ प्रोडक्ट मिळतोय. इथं जे साईड प्रोडक्ट्स आहेत त्यांना सेपरेशन करण्याची आवश्यकता नाहीये, ते ऑलरेडी गॅसियस स्टेटमध्ये असल्यामुळे एस्केप होत आहेत. त्यामुळे तुम्हाला इथं जो प्रोडक्ट मिळणार आहे तो नीट अँड क्लीन अल्किल क्लोराइड मिळणार आहे, ओनली अल्किल क्लोराइड. अँड देअरफोर इट इज अ बेस्ट मेथड. Therefore, it is a best method for preparation of alkyl chloride from alcohol. Okay. Why this is a best method for the preparation of alkyl chloride from alcohol? Because when alcohol is refluxed with thionyl chloride in presence of solvent pyridine, we are getting a main product alkyl chloride, while side products hydrochloric acid and sulfur dioxide which are obtained here, both are in the gaseous state. They get escape from the reaction mixture and only product remained in the container. And therefore this one is the best method for the preparation of alkyl chloride from alcohol. इथं जो फायनल प्रोडक्ट मिळतोय अल्किल क्लोराइड हा सिंगल प्रोडक्ट मिळतोय. तुम्हाला साइड प्रोडक्ट्स पासून त्याला सेपरेट करण्याची आवश्यकता नाहीये, कारण साइड प्रोडक्ट हे गॅसियस स्टेटमध्ये फॉर्म होत आहेत, ते एस्केप होत आहेत. अँड देअरफोर दिस वन इज द बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइड फ्रॉम अल्कोहोल. मग एंट्रन्सला क्वेश्चन विचारला जातो, विच इज द बेस्ट मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइड फ्रॉम अल्कोहोल. सो कोणती बेस्ट मेथड आहे पहा, बाय युझिंग थायोनिल क्लोराइड. दिस वन इज द बेस्ट मेथड. आता इथं आपण काय करूया, एक क्वेश्चन डिस्कस करूया पहा. येस, पहा काय क्वेश्चन आहे, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ, येस, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ थायोनिल क्लोराइड SOCl2 ऑन इथिल अल्कोहोल, ऑन इथिल अल्कोहोल. ओके. सो इथिल अल्कोहोल हा स्टार्टिंग कंपाऊंड आहे पहा, इथिल अल्कोहोल C2H5OH. This one is the ethyl alcohol. Okay. It on treating with SOCl2. आता SOCl2 म्हणजे काय पहा, येस, इट इज अ रिएजंट. कोणता रिएजंट आहे, इट इज अ थायोनिल क्लोराइड. ओके. सो नाउ सी, ethyl alcohol, it is refluxed with, yes, it is refluxed with, रिफ्लक्स करतो म्हणजे काय करतो, हीट करतो हाय टेम्परेचरला इन अ क्लोज्ड कंटेनर इन प्रेझेन्स ऑफ सॉल्वंट. कोणतं सॉल्वंट असतं, पिरिडिन इज द सॉल्वंट. बरोबर. आता प्रोडक्ट कसं फॉर्म करायचा त्यासाठी पहा मी तुम्हाला एक ट्रिक प्रोव्हाइड केली आहे, बरोबर आहे की नाही. पहा लक्षात घ्या, ही ट्रिक आहे, हा कन्सेप्ट नव्हे, बरोबर आहे की नाही. आता मी जो एक्सप्लेन करायला चाललोय ही काय आहे, ट्रिक आहे. अँड दिस वन इज द SOCl2. पहा बरोबर आहे. आता पहा सिम्पली मेन प्रोडक्ट कशा प्रकारे फॉर्म होतोय पहा. दिस वन इज द मेन प्रोडक्ट. कोणता फॉर्म झाला, C2H5Cl, C2H5Cl, दॅट इज अ इथिल क्लोराइड. बरोबर आहे का. पहा इथिल क्लोराइड इज द मेन प्रोडक्ट. बरोबर, इथिल क्लोराइड हा मेन प्रोडक्ट आहे. देन आता साइड प्रोडक्ट्स कोणते कोणते मिळत आहेत पहा, हायड्रोक्लोरिक ऍसिड, इट इज साइड प्रोडक्ट. बरोबर, अँड इट इज इन द गॅसियस स्टेट. देन वन मोर साइड प्रोडक्ट पहा, आणखी एक साइड प्रोडक्ट मिळतोय, कोणता मिळतोय, SOO म्हणजे कोणता, SO2. बरोबर आहे का. पहा SO2 सल्फर डायऑक्साइड, इट इज ऑल्सो साइड प्रोडक्ट. ओके. सो इन दिस वे वी कॅन प्रिपेअर इथिल क्लोराइड फ्रॉम इथिल अल्कोहोल. आता पहा प्रत्येक रिॲक्शन तुम्हाला काय करायचे, विदिन वन सेंटेन्स एक्सप्लेन करायचे तुमच्या ओन लँग्वेजमध्ये.
टेक्स्टबुक मध्ये किंवा टार्गेटमध्ये जी लँग्वेज आहे तशी फॉलो करण्याची आवश्यकताच नाहीये. ही रिएक्शन तुम्ही सिम्पली कशा प्रकारे एक्सप्लेन करू शकता? इथिल अल्कोहोल इट ऑन ट्रीटिंग विथ और इट इज रिफ्लक्स्ड विथ थायनिल क्लोराइड in presence of solvent pyridine to form ethyl chloride. Concept लक्षात येतो का पहा? So this one is the method of preparation of ethyl chloride from ethyl alcohol by using reagent thionyl chloride. This one is the best method for the preparation of alkyl chloride from alcohol. बरोबर का पहा? आजच्या लेक्चर मध्ये ज्या काही रिएक्शन्स आपण इथं स्टडी केल्या पहा, या सर्व रिएक्शन्स इथं इन शॉर्ट मध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. जनरल रिएक्शनच्या फॉर्म मध्ये पहा. म्हणजे आज जेवढे आपण रिएक्शन स्टडी केल्या या सगळ्या रिएक्शन्स इथं या एवढ्या पार्टमध्ये इथं आपण कव्हर केलेल्या आहेत. याचा स्क्रीनशॉट घ्या. बरोबर. याच्या नोट्स तुम्ही तयार करा. याच्यावरून तुम्ही तुमच्या ओन लँग्वेज मध्ये काय करा, रिएक्शनची प्रॅक्टिस करा. तुम्ही शॉर्ट नोट्स तयार करा. हे पहा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अ होलाटाईल केमिस्ट्री. इट इज इझी टू अंडरस्टँड, इझी टू फॉरगेट. बरोबर आहे की नाही? ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप होलाटाईल असते, समजायला पण सोपी असते आणि विसरायला पण सोपी असते. बरोबर आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं, रात को याद किया सुबह को सपा हो गया. इट इज अ बेवफा केमिस्ट्री. बरोबर आहे की नाही? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला काय म्हणतात पहा, इट इज अ बेवफा केमिस्ट्री. आता बरेच विद्यार्थी असं का म्हणतात पहा, बेवफा केमिस्ट्री. बरोबर आहे. कारण साथ देत नाही. साथ देत नाही म्हणजे काय होतं, आज प्रिपरेशन केलं की उद्या विसरून जाते. मग काय विसरून जाते? कन्सेप्ट क्लिअर नसतात. आपण रिएक्शनची प्रॅक्टिस करत नाही. प्रॅक्टिस करत नाही म्हणजे काय करत नाही, रिएक्शन राईट डाऊन करावं लागतात, रिएक्शनचा कन्सेप्ट समजावून घ्यावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री लक्षात राहते. तुम्ही जर फक्त नोट्समधून, बुकमधून, टार्गेटमधून जर फक्त रिएक्शन्स वाचून काढल्या आणि तुमची अशी अपेक्षा असेल की लगेच सगळं लक्षात राहावं, तर ते पॉसिबल नाहीये. लक्षात ठेवा, मी पर्टिक्युलरली पुन्हा एक वेळा सांगतो, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिएक्शन्स या राईट डाऊन कराव्या लागतात, रिएक्शन्स या लिहून काढाव्या लागतात, तरच तुम्हाला त्या रिएक्शन्स लक्षात राहतील, तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके. सो दिस वन इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल. या सर्व रिएक्शन्स आपण काय केल्या या लेक्चरमध्ये आपण कव्हर केल्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, अल्किल हॅलाइड प्रिपेअर करणार आहे, बट बाय युझिंग अल्किन अँड अदर कंपाऊंड्स. बरोबर की नाही? स्टार्टिंग मटेरियल चेंज होणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये पहा, इथं आपलं स्टार्टिंग मटेरियल काय होतं पहा बरं. येस, पहा, आपण आज जेवढ्या रिएक्शन स्टडी केल्या त्या सर्व रिएक्शन्स मध्ये स्टार्टिंग मटेरियल काय होतं? स्टार्टिंग मटेरियल पहा, अल्कोहोल. बरोबर आहे की नाही? स्टार्टिंग मटेरियल अल्कोहोल होतं आणि प्रोडक्ट कोणता आहे? अल्किल हॅलाइड. नेक्स्ट रिएक्शन मध्ये, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अल्किल हॅलाइडच प्रिपेअर करणार आहे, बट स्टार्टिंग कंपाऊंड डिफरन्स आहे. ओके. सो दिस वन इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ alkyl halide from alcohol.